तर आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विसर्जनाची पद्धत ठेवलेली आहे, ज्याचं कौतुक ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मन की बात मध्ये केलेलं आहे। तर 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये वॉर्डमध्ये काही आमच्याकडे ज्या दान मूर्ती होता त्या सरळ आम्ही इराणी खणीवर विसर्जित करायला एकत्र दान करून घेतलेलं घेऊन इराणी खणीमध्ये आम्ही विसर्जित करतो। तर आता घरगुती गणपतीला 2024 साली एकूण 57,717 इतके घरगुती गणपतीचं दान झालं होतं, मूर्तीदान, आणि त्याप्रमाणे त्याचं विसर्जनही त्यावेळा केलेलं आहे। त्याकरता आमच्या 4ही विभागीय कार्यालयामध्ये आम्ही यंत्रणा ठेवलेली आहे। आता विसर्जन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सार्वजनिक गणपती विसर्जन आहे। तर मागच्या वर्षी 1500 गणपतीचं विसर्जन झालं होतं, साधारण त्याच प्रकारे थोडे जास्त गणपती विसर्जन होण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही सार्वजनिक विसर्जन या ठिकाणी त्या ठिकाणी 5 क्रेनची व्यवस्था ठेवली आहे, जेणेकरून सुलभरित्या त्याचं विसर्जन व्हावं। यावर्षीच आम्ही इराणी खण पूर्णतः उपसून नव्यानं आता ती भरून घेऊन गाळ वगैरे काढून स्वच्छ केलेली आहे। कोल्हापूरवासियांना विनंती आहे की आपण हा येणारा गणेशोत्सव जो आहे उत्साहात साजरा करावा, कायद्याचं पालन करावं। त्या दृष्टीनं जे काय विसर्जनासाठी ज्या काही गोष्टी महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहेत त्याला तुमचं सहकार्य करण्यात यावं।